पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीकडून विरोध केला जाणार आहे। सध्या अंबादास दानवे हे विमानतळाच्या दिशेने निघालेले आहेत। विमानतळ परिसरामध्ये हजारो पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे। स्वतः अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगाल तुम्ही नरेंद्र मोदीचा विरोध करताय? बिलकुल करतो ना, हजारो पोलिसांना आम्ही काही घाबरत नाही, लाखो येऊ द्या। आमचं ठरलेलं आहे, आंदोलन आम्ही करणार आहे, बिलकुल करणार म्हणजे करणार। पोलिसांना कोण घाबरत आलं? गेल्या अनेक दिवसापासून महाविकास आघाडी, भारतीय जनता पार्टी असेल, सरकार असेल, यांचा सातत्याने तीव्र विरोध करतोय। आज तुम्ही थेट नरेंद्र मोदींपर्यंत विरोध घेऊन पोहोचलेला आहात। आमचा काही नरेंद्र मोदी व्यक्तिगत विरोध असायचं काही कारण नाही। ते देशाचे पंतप्रधान आहे, त्यांच्या नेतृत्वात हा देश चालतो आणि हा देश चालत असताना आज ह्या महाराष्ट्राचं सरकार आहे, किती कुचकामी सरकार आहे। मुलीवर, छोट्या छोट्या 3-3 वर्षाच्या मुलीवर अन्याय होतो, अत्याचार होतोय। सरकार काय करतं? हे महाराष्ट्रातलं लाडकी लेक योजना कार्यक्रम देणं, स्वतःच्या खर्चाने न करता सरकारच्या खर्चाने वेगवेगळे शोबाजी करणं, याला काय अर्थ आहे? अरे, तुमची मुलगी या राज्यातली सुरक्षित नाही, स्त्री सुरक्षित नाही, उरणची घटना घडते, कोपरखैरण्याची घटना घडते, अकोल्याला घटना घडते, बदलापूरच्या घटनेने तर कळसच घातलेला आहे। आणि मग असं सगळं असताना मला असं वाटतं हे सरकार निद्रिस्त असलेलं सरकार आहे, बिलकुल सक्षम सरकार या महाराष्ट्रात नाही। आणि म्हणून हे तर जनतेचा रोष तर आम्हाला व्यक्त करावा लागेल ना। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पण तुमचा असा दावा आहे का की राज्यासह केंद्राचे सरकार या सगळ्याच्या घटनांच्या केंद्राने नियंत्रण ठेवलं? बघा, कलकत्त्याची घटना घडली, आत्ताच्या घडीला आसाममध्ये घडलं, राजस्थानमध्ये घडलं। केंद्रीय गृहमंत्री बाकी त्यांची ED CBI कसं पाठवते इकडं? मग आता या घटनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी काय नाही काय करत? हे तर करावं लागेल ना। हे काही करत नाही आणि बाकीच्या गोष्टी करतात ते। त्याच्यामुळं आम्ही एक निषेध या सगळ्याच्यामध्ये व्यक्त केलेला आहे आम्ही, आणि मला वाटतं तो अतिशय ॲग्रेसिव्हली आम्ही व्यक्त करू। या सगळ्या घटना राज्यात एकीकडे घडत आहेत, पण विरोधकांकडून तुम्हाला जे राजकारण केल्याचा आरोप केला जातोय त्याच्याबद्दल कसं बघता तुम्ही? काय राजकारण याच्यात? कोणाकडे दाद मागायची सांगा ना? इथले खालचे गृहमंत्री कामाचा नाही, मुख्यमंत्री कामाचा नाही, आता त्यांचे बॉस येते पंतप्रधान, तिथं न्याय मागतोय आम्ही। पण पंतप्रधानांच्या समोरच त्यांच्या नेमक्या दौऱ्यातच विरोध करून तुम्हाला त्यांना नेमकं इंडिकेट काय करायचे? इंडिकेट हेच करायचं आहे ना की बघा या महाराष्ट्राकडं काय स्थिती आहे, कशा पद्धतीनं आजचं हे सरकार चालू आहे, हे तुम्हालाही पण बदनाम करतं ना। हे काय त्यांना शोभत आहे का? तुम्ही इकडं युक्रेन, रशिया अशा ठिकाणी जाताय, देशात, तिथल्या देशात सामंजस्य व्हावं निर्माण करता, आणि आपल्या देशाची काय स्थिती कोण बघणार? हे पण बघितलं पाहिजे ना। तर नक्कीच आपण बघू शकता की अंबादास दानवे आता ज्या ठिकाणी आंदोलन करणार होते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मातोश्री लॉन्सला त्यांनी सगळ्या कार्यकर्त्याला जमायला सांगितलेलं होतं, या ठिकाणी कार्यकर्ते जमायला लागलेले आहेत। अंबादास दानवे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पोलिसांचा सुद्धा कडेकोट बंदोबस्त आहे, संपूर्ण विमानतळाला सुद्धा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। तर मातोश्री लॉन्सवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आपण बघू शकता की देण्यात आलेला आहे। आणि याच ठिकाणावरून आता नरेंद्र मोदी यांच्या विरोधातल्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। पोलिसांकडून हे आंदोलन होऊ नये यासाठीचे आटोकाट प्रयत्न जे आहेत ते सुद्धा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी सुद्धा जमलेले आहेत आणि पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। कॅमेरामन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।